नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये भाविकांनी सेवेकरांनी पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत गर्दी करून दिवसभरात हजारो भाविकांनी स्वामी समर्थ महाराज व गुरुमाऊली यांच्या दर्शनाचा लाभ घेतलाय. केंद्रामध्ये पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये गुरु पादुका पूजन आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे षोडशोपचार पूजन करण्यात आलं. भोपाळी आरती आणि नैवेद्य आरतीची सेवा सर्व सेवेकरांनी रुजू केली. यावेळी भाविक भक्ताने रांगेत व शांततेशी स्वामी समर्थ महाराज मूर्तीला अभिषेक करून पुष्प अर्पण करून चरण तीर्थ घेऊन स्वामी समर्थांना विनंती करून दर्शन घेत होते. यावेळी भाविकांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सेवा मार्गाचे जगभरातील कार्य आणि भविष्यातील नियोजनाबाबत समर्थ सेवा घराघरात पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी अहोरात्र झटायचे. तसेच शहीद जवान, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील गरीब मुलामुलांचे विवाह सेवा मार्गाच्या वतीने मोफत लावली जाणार असल्याची आणि सद्गुरू मोरीदादा हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत रोखणे सेवा देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. गुरुपौर्णिमा ही जवळपास 13 राज्यांमध्ये केंद्रामध्ये भाविकांनी व सेवेकरांनी साजरा केलाय. यावेळी दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे, आबासाहेब मोरे तर त्र्यंबकेश्वर गुरुपीठात चंद्रकांत दादा मोरे, नितीन मोरे यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा हा सोहळा पार पडला. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.